आनंदी बाजार प्रकरण, दोषीवर तातडीने कारवाई करा, खासदार निलेश लंके आक्रमक. शहरातील आनंदी बाजार परिसरात सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी ही मागणी केली आहे. सय्यद घोडेपीर दर्गा हे धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी तोडफोड करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या असामाजिक प्रवृत्तींना कायद्याने धडा शिकवणं आवश्यक आहे, असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. या भेटीत त्यांनी पोलीस प्रशासनाला पुढील काही सूचना दिल्या. गुन्हेगारांचा शोध घेत तातडीने अटक करावी. गणेशोत्सव नवरात्र काळात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवावर कारवाई करावी. संवेदनशील भागामध्ये गस्त व CCTV देखरेख वाढवावी. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अतर खान, नगरसेवक मुदस्सर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज पोलीस अधीक्षक साहेबांची तुम्ही भेट घेतल्यानंतर काय प्रश्न होता, कशा संदर्भात? पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्यामागं तुम्ही पाहिलं असेल, एक 5 महिन्यापूर्वी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विटंबना झाली आणि 5 महिने लुटून जाऊनही अद्यापर्यंत आरोपींचा कुठला तपास लागलेला आहे. त्या संदर्भात मी आणि त्या विभागाचे माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आम्ही स्वतः SP साहेब, आपलं PI साहेबांना भेटलो. नंतर काही दिवसांनी स्वतः प्राजक्त तनपुरे त्यांनी 4 दिवसीयचं उपोषण केलं. तर त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सांगितले की लवकरात लवकर ते आरोपी आम्ही डिटेक्ट करून देऊ, पण अद्यापर्यंत आरोपीचा कुठला तपास लागलेला नाही. कारण ही गोष्ट महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवरायांची विटंबना होऊन जर अद्यापर्यंत आरोपी सापडत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी आज SP साहेबांना सुद्धा सांगितलं की तुम्ही 5 महिने लुटून गेले आरोपी का डिटेक्ट होत नाही. आणि त्याचबरोबरीने काल परवा नगर शहरामध्ये 500 वर्षापूर्वीची जी दर्गा आहे, ती दर्गा रात्रीच काही समाजकंटकांनी JCPने ती दर्गा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर JCPचा मालक असो किंवा ड्रायव्हर असो किंवा कोण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असे 3 आरोपी अटक केलेले आहेत. पण यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी होत्यात, ते सुद्धा आरोपी लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि अशा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे जे समाजकंटके त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत आम्ही SP साहेबांना भेटलो. आणि तुम्ही पाहिलं असेल, उद्या गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण देशामध्ये गणेश उत्सव हा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या गणेश उत्सवाला सुद्धा कुठं काळिंबा लागली नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी CCTV फुटेज लावले पाहिजे. कारण नगर शहरामध्ये येणारे भाविक गणेश उत्सवासाठी पूर्ण जिल्ह्यातून येत असतात, त्यामुळं ती सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. त्यानंतर नवरात्र उत्सव असो, हे सण उत्सव सुद्धा अतिशय शांततेने पार पाडले पाहिजे. आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं कोण काम करत असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागण्यांच्या बाबत आम्ही आज SP साहेबांना भेटलो. पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत तुम्ही समाधानी आहात? शेवट पोलिसांनी मी तर एक सांगतो की जो नगर शहरामध्ये 500 वर्षाची दर्गा काही समाजकंटकांनी उखडून काढण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपींना तात्काळ काही तासांमध्ये आरोपींना अटक केलं, त्याबाबत आम्ही समाधानी आहे. पण छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्या दैवताची 5 महिने होऊन गेले तरी विटंबना झालेले अजून आरोपी का डिटेक्ट होत नाही, ते सुद्धा आरोपी डिटेक्ट झाले पाहिजे. यामध्ये याचा अर्थ असा वाटतो, आम्हाला दिसतो की तुम्हाला जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तर तुम्ही आरोपी शोध घेत नाही, हे सुद्धा शंका वाटते ना आम्हाला. सध्या नगर शहरातलं जे वातावरण आहे, जातीय तेढ निर्माण करण्याची परिस्थिती आहे, काय सांगा? आम्ही जनतेला आपल्याद्वारे हेच आवाहन करू इच्छितो की समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणाऱ्यांवर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ते वचक बसवली पाहिजे आणि समाजाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. विशेष करून जे नवनवीन तरुण लोक यामध्ये उडले जातात या जाळ्यामध्ये आणि त्यांचं आयुष्य
खराब करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मुकुंदनगरचे माजी नगरसेवक आहे, त्यांनी थेट आरोप केलेला आहे की खासदार यांनी आपल्याकडे काही 1.5 वर्ष झाली बघितलं सुद्धा नाहीये, मुख्य बहिरे खासदार झाले असे त्यांनी थेट आरोप केलेले आहे. नाही, कुणी आरोप केला काय केला आम्ही याच्याकडे लक्ष देत नाही. शेवट आम्ही काम करणारी माणसं आहे. ज्याला आयुष्यात काही करायचं नाही असे लोक टीका टिप्पणी करीत असतात. माझा ते कायम डायलॉग आहे, हत्ती चालताय और कुत्ते भुकते.